देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असतो. पुन्हा एकदा परमेश्वराची सेवा करण्याची जी संधी परमेश्वराने आम्हास लाभू दिली, त्याबद्दल परमेश्वराचे आपण आभार मानूया. आजच्या भक्तीला आपण आरंभ करूया. धन्य ते जन जे आपले वर्तन चोख ठेवतात, परमेश्वराच्या शास्त्राप्रमाणे चालतात. धन्य ते जन जे त्याचे निर्बंध पाळून त्याला मनपूर्वक शरण जातात. ते काही अधर्मचरण करत नाही, तर त्यांच्या मार्गाने चालतात. तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावे म्हणून तू ते आम्हास लावून दिले आहे. तुझे नियम पाळण्यासाठी माझी चालचलवणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे. मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवले तर मी फजित होणार नाही. तुझ्या रास्त निर्णयाचे ज्ञान मी प्राप्त करून घेईन, तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन. मी तुझे नियम पाळीन. माझ्या सर्वस्वी त्याग करू नको. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील. तुझ्या वचनाप्रमाणे सावध राहण्याने सर्व मनाने तुला मी शरण आलो आहे. तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नको. मी तुझ विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. हे परमेश्वरा, तू धन्य आहेस. तुझे नियम मला शिकव. मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयाचे निवेदन करीतो. तुझ्या निर्बंधाचा मार्ग हीच माझी धनसंपदा असो. मी अत्यानंद करतो. मी तुझ्या विधीचे मनन करीन. तुझ्या मार्गाकडे लक्ष लावेन. मी तुझ्या नियमांनी सुख पावेन. मी तुझे वचन विसरवायचा नाही. देवा, वाचलेली वचनं आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. मागील आठवडाभर सांभाळून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तो पुन्हा एक वार आम्हा सर्वांस एकत्र आणलंस आणि या शब्दात दिवशी तुझी स्तुती आराधना तू आमच्याकडून करून घेत राहिलेला आहेस, म्हणून तुझे उपकार मानतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमच्या देवा, तो मनुष्याची निर्मिती ह्यासाठी केली की मनुष्याने परमेश्वराच्या समागमी राहावे, परमेश्वराची स्तुतीस्तवन करावं आणि परमेश्वराला स्तुतीस्तवनाचा यज्ञ सादर करावा. यासाठी तू मनुष्याची निर्मिती केली आणि आज ते स्तुतीस्तवन, तुझं वचन आणि तुझा संदेश तुझ्या भक्तगणापर्यंत घेऊन जाण्याची जी संधी तू आम्हाला लाभू दिली, त्याबद्दल तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. यावेळेस आपण सर्वजण परमेश्वराच्या उपकास्तीसाठी स्तोत्र 121 हे म्हणूया. स्तोत्र 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल. आकाश व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. तो तुझ्या उजव्या हाताला तुला सावली असा आहे. दिवसा सूर्य व रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. परमेश्वर सर्व अरिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे आतापासून
सर्व काळ सुरक्षित करील. देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग निवडलेला आहे तो शास्त्र भाग आहे मार्क वर्तमान याचा 5वा अध्याय 21 ते 24. त्याचप्रमाणे त्याच अध्यायातील म्हणजे मार्क वर्तमान याचा 5वा अध्याय 35 ते 43 हे वचन आजच्या मननासाठी घेण्यात आलेले आहे. मी विनंती करतो सुनेत्रा काळे यांना की त्यांनी या शास्त्राचं वाचन करावं. सौ सुनेत्रा काळे यांनी हा शास्त्रभाग वाचावा. शास्त्रभाग निवडलेला आहे तो आपण वाचू. मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 21 ते 24 आपण वाचूया. मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच जवळ लोकांचा मोठा समुदाय जमला. तेव्हा तो सरोवराजवळ होता. मग याईर नामे एक सभास्थानाचा अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने त्याला फार विनवणी केली की माझी लहान कन्या मरावयास टेकली आहे. ती बरी होऊन वाचावी म्हणून आपण येऊन तिजवर हात ठेवावे. मग तो त्यांच्याबरोबर गेला. तेव्हा लोकांचा मोठा समुदाय त्यांच्या मागून चालला व त्यांनी त्याच्याभोवती गर्दी केली. त्याचप्रमाणे 35 ते 43 आपण वाचूया. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्यांच्या इथून कोणी एक येऊन त्याला सांगितले की तुमची कन्या मरण पावली. गुरुजीला आणखी श्रम कशाला देता? परंतु येशू सांगितलेल्या वर्तमानाकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धरा. त्याने आपणाबरोबर पेत्र, याकोबाचा भाऊ याशिवाय कोणालाही येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी आल्यावर अतिशय रडणारे व आकांत करणारे यांचा गलबला चाललेला त्यांनी पाहिला. तो आज जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही कशाला गलबला करिता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा त्यांनी त्याचा उपवास केला व त्याला सर्वात बाहेर घालून मुलाचा बाप आणि आई आपल्या बरोबरचे इसम यास घेऊन मूल होते तेथे तो आत गेला. नंतर बालिकेचा हात धरून तो म्हणाला, तलिथा कुम, याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते लागलेच अत्यंत विस्मित झाले. हे कोणाला कळू नये म्हणून जपा अशी त्याने त्यास निक्षून आज्ञा केली आणि तिला काही खावावयास द्यावयास सांगितले. आजच्या मननासाठी जो दुसरा शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे लूक वर्तमान याचा 15वा अध्याय 11 ते 24 वचन. नवीन करारातून लूक वर्तमान याचा 15वा अध्याय 11 ते 24 हे आजच्या मननासाठी दुसरा शास्त्रभाग निवडला आहे. त्याचं वाचन आपण करूया. आणखीन तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यातील धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने त्यास आपली संपत्ती वाटून दिली. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व जमा करून दूरदिशी गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली संपत्ती उडवली. त्याने आपले सर्व खर्चून टाकिले. त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा ज्या शेंगा डुकरे खात असत त्यातील तरी खाऊन पोट भरावे असे त्याला वाटले. त्याला कोणी काही दिले नाही. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला,
माझ्या बापाच्या किती मोलकरांना भाकरीची रेलचेल आहे आणि मी येथे भुकेने मरतो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे. आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही. आपला एक मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे इतक्यात त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि कळवळा येऊन तो धावत गेला. त्याने त्याच्या गळ्यात मिठी घातली व त्याचे पुष्कळ मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे आणि आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासास सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला आणि याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला. पोसलेले वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि उत्साह करू, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. मग ते उत्साह करू लागले. देवा वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करू. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. विनंती करतो आपल्या चर्चचे ज्येष्ठ सभासद मिस्टर प्रसाद काळे यांना की त्यांनी येऊन परमेश्वराचा संदेश आज आपल्याला सांगावा. मिस्टर प्रसाद काळे. देवा वाचलेली वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा जो शाबातवार आहे तो आपली मंडळ पितृदिन म्हणून साजरा होत आहे आणि म्हणून त्या दिवसासाठी आपण प्रार्थना करूया. परमपवित्र परमेश्वर देवा, स्तुतीस पात्र भयास योग्य अशा आमच्या परमेश्वर देवा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. प्रभू, रात्रभर सांभाळून हा सुदिन हा शाबातवार तू आम्हाला दाखवलास, तुझे उपकार मानतो आणि गौरव देवा, या शाबातवारी तू आम्हाला तुझ्या चरणाजवळ एकत्र करीत आहेस, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. आणि आज पितृदिन साजरा करीत असताना परमेश्वर देवा, वडिलांचे कर्तव्य काय आहे, वडिलांनी कसं वागावं, यासाठी आम्ही पवित्र शास्त्रातून जे काही मनन करणार आहोत, चिंतन करणार आहोत, परमेश्वर देवा त्यावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवा, माझ्याकडून योग्य रीतीने तुझं वचन सांगता यावं, यासाठी तुम्हाला सहाय्य आणि मदत कर. लागणारं ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य तुम्हाला पुरव. माझ्या पातकांची तू दयनीय कृपेने क्षमा कर. जमलेल्या प्रत्येकावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव आणि प्रत्येकाने हे वचन समजून घेऊन परमेश्वरा तुझं आणि तुझं गौरव करा, असं तू दयनीय कृपेने होऊ दे. प्रभू, आमच्याकडून तू आणि तू गौरवला जा. सर्व मान, महिमा, गौरव तुला देत ही लहानशी विनंती धन्य करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड, पवित्र आणि अतिसामर्थ्यशाली नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणतोय पित्या, आमेन. प्रियांनो, आज जो शास्त्रभाग वाचलेला आहे तो मातृ वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 21 ते 24 वचनं आणि त्याचप्रमाणे 35 ते 43 वचनं आत्ताच आपण ऐकलेली आहेत. आणि त्यामधून आपल्याला जो काही बोध घ्यायचा आहे तो आपण पवित्र शास्त्रातून घेणार आहोत. प्रियांनो, ख्रिस्ती समाजामध्ये अनेक असे दिवस साजरे केले जातात. म्हणजे आपल्या मंडळीमध्ये देखील मायवार, शिक्षक दिन, नर्सिंग डे आणि आत्ता काही वर्षापासून आपण फादर्स डे देखील साजरा करीत आहोत. आणि या गोष्टीचा पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख केलेला नाही, परंतु तरी देखील तो उल्लेख नसताना आपण ते साजरा करीत आहोत. त्या निमित्ताने आपल्याला पवित्र शास्त्रातून अनेक वचनाच्या द्वारे आपल्याला काही ना काहीतरी बोध मिळतो आणि म्हणून आपण हे जे दिवस आहेत आपण ते साजरे करतो. आज जो फादर्स डे आहे तर आपण
जो पहिला शास्त्रभाग वाचलेला आहे त्यामध्ये जो पिता दिलेला आहे त्याबद्दल आपण थोडंसं मनन आणि चिंतन करणार आहोत. आणि तो पिता म्हणजे याईर. याईर नावाचा एक संस्थानामध्ये एक अधिकारी होता आणि त्याचं काम काय होतं की संस्थानाची व्यवस्था पाहणं आणि संस्थानामध्ये जे काही कार्यक्रम होतील त्याच्यावर देखरेख ठेवणारा हा अधिकारी होता. म्हणजे हा अतिशय मोठा अधिकारी होता. त्याला मानपान होता. परंतु मानपान असताना देखील आपली मुलगी ज्यावेळेस आजारी पडली त्यावेळेस कन्येच्या प्रेमाखातीर किंवा जे मुलीवर त्याचं प्रेम होतं त्या खातीर तो येशू ख्रिस्ताकडे गेलेला आहे. कारण ती आजारी पडली होती आणि ती मरणाला टेकलेली होती. म्हणजे ती अतिशय सिरियस झाली होती आणि म्हणून त्यांनी आपला अधिकार पाहिला नाही. त्यांनी लोकांना पाहिलं नाही की लोक मला काय म्हणतील किंवा लोक मला नावं ठेवतील ह्याचा कोणताही विचार न करता त्याने एवढ्या गर्दीत जाऊन येशू ख्रिस्ताच्या तो पाया पडलेला आहे. प्रियांनो, या ठिकाणी त्याने लेकरासाठी आपली जी नम्रता आहे तो नम्रतेचा गुण तिथं दाखवलेला आहे. लोकांची भीती वाटली नाही त्याला की लोक काय म्हणतील काय नाही. कारण आपण पाहतो की ज्यावेळेस आपल्याला अधिकार येतो मोठं स्थान मिळतं त्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताची प्रार्थना करणं म्हणा किंवा त्याच्या काही गोष्टी करणं आपल्याला लाज वाटते. परंतु ह्या याईर अधिकाऱ्याने त्याला कुठल्याही प्रकारचं लाज वाटली नाही काय नाही. त्याने आपल्या लेकरासाठी सर्वांसमोर जाऊन येशू ख्रिस्ताचे पाय धरले. त्याच्या पाया पडला आणि त्याला आग्रहाची विनंती केली की माझी मुलगी मरणाला टेकलेली आहे, आपण माझ्या घरी येऊन तिला बरे करावं. या ठिकाणी आपण त्याची नम्रता पाहतो. परंतु त्याचबरोबर त्याचा येशू ख्रिस्तावर असलेला विश्वास देखील आपण पाहतो. कारण त्याला माहित होतं की येशू ख्रिस्त हा अनेकांना बरं करतो. त्याच्याकडून अनेक चमत्कार झालेले आहेत आणि त्यामुळं येशू ख्रिस्तच माझ्या मुलीला वाचवणार आहे किंवा बरं करणार आहे हा त्याचा विश्वास होता. आणि म्हणून या ठिकाणी त्याचा विश्वासाचा गुण देखील आपण पाहत आहोत. त्यावेळेस याईराला ज्यावेळेस मुलीचा आजार जो त्याला येशू ख्रिस्ताला त्यांनी सांगितलं आणि येशू ख्रिस्त त्याच्या घराकडे निघाले असताना वाटेमध्ये आपल्याला माहिती आहे की दुसरा एक प्रसंग झालेला आहे. जी 12 वर्ष रक्तस्रावाने जी स्त्री पिडलेली होती ती त्या ठिकाणी येऊन बरी झालेली आहे. आणि मग आपल्याला ती हकीकत सर्वांना माहीत आहे. परंतु येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या स्त्रीसंगती बोलत असताना किंवा शिष्यांना विचारित असताना फार वेळ गेलेला आहे. आणि मग त्यावेळेस वेळ गेल्यानंतर याईराच्या घरातून कोणी एक जण आला आणि त्याने सांगितलं की आपली मुलगी मरण पावली आहे, आता गुरुजींना त्रास देऊ नका. आणि मग त्यावेळेस ते ऐकल्यानंतर याईराला दुःख झाले असेल, वाईट वाटलं असेल, त्याचा चेहरा पडला असेल की माझी इतकी एकुलती एक मुलगी, माझं जीवापाड प्रेम आहे, परंतु मी येशू ख्रिस्ताला गेलो शकलो नाही आणि म्हणून त्याला वाईट वाटत असेल. पण त्याच्याकडे पाहून येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे की भिवू नकोस, विश्वास मात्र धर. भिवू नकोस, विश्वास मात्र धर. त्याचा विश्वास तर होता, परंतु येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याला म्हणाला की विश्वास मात्र धर त्यावेळेस आणखीन त्याचा विश्वास दृढ झालेला आहे. आणि मग तो त्याच्या घरी गेला. त्यावेळेस त्याचे फक्त 3 शिष्य आणि त्या मुलीचे आई वडील ह्या 4-5 जणांनाच घेऊन तो त्या खोलीत गेलेला आहे. बाकीच्या सर्वांना जे रडणारे आले होते त्या सर्वांना त्यांनी बाजूला काढलेलं आहे. आणि मग तो त्या मुलीला म्हणालेला आहे, तलिथा कुम हे आरेमिक भाषेतील शब्द आहेत आणि त्याचा अर्थ असा होतो की मुली मी तुला सांगतो उठ. कारण त्या काळामध्ये त्या ठिकाणी ती बोली भाषा बोलत होती आणि म्हणून तो त्या बोली भाषेत बोललेला आहे. आणि हे ज्यावेळेस
त्या मुलीला तो म्हटला त्यावेळेस ती ताबडतोब जिवंत झालेली आहे. तिथे एक मोठा चमत्कार झाला आणि ती जिवंत झालेली आहे. त्यावेळेस तिचे आई वडील यांना अतिशय आनंद झालेला आहे, आश्चर्यचकित झालेले आहे की येशू ख्रिस्ताने हा आपल्या मुलीबद्दल चमत्कार केला. हा चमत्कार झालेला आहे हे कशामुळे झालेला आहे तर त्याच्यामध्ये असलेला नम्रतेचा गुण आणि त्याच्यामध्ये असलेला विश्वास, ह्या गुणांमुळे त्याच्या मुलीला पुन्हा जीवनदान मिळालेलं आहे. येशू ख्रिस्त याईराच्या घरी जात असताना जी रक्तस्रावी स्त्री आलेली होती आणि ती बरी झाली, त्यावेळेस येशू ख्रिस्त शिष्यांसंगती बोलला आणि त्याच्यानंतर त्या स्त्री संगतीत देखील बोललेला आहे. आणि हे संभाषण चालू असताना खूप वेळ चालला होता. त्यावेळेस हा जो याईर आहे त्याची अतिशय चलबिचल झाली असेल किंवा त्याला काय करावं हे समजत नसेल, कारण तो समय तो वेळ हा त्याच्यासाठी अतिशय मौल्यवान होता आणि तो वाया चालला होता, त्याच्या दृष्टीने वाया चालला होता, कारण त्याची मुलगी मरणाला टेकली होती. आता तरी देखील हा मौल्यवान वेळ वाया चाललेला असताना देखील त्याने धीराने सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. या ठिकाणी त्याची खरी आणि तीव्र कसोटी विश्वासाची सुरू झाली होती आणि त्यामध्ये तो उत्तीर्ण झालेला आहे. त्याने धीर धरला, कारण तो येशू ख्रिस्त त्याला म्हणाला होता की भिऊ नकोस, विश्वास मात्र धर. आणि मग त्या ठिकाणी जर याईराच्या ऐवजी त्याची पत्नी जर तिथं असती, ती येशू ख्रिस्ताकडे आली असती, तर हा जो मौल्यवान वेळ चाललेला आहे त्यासाठी तिने फार कुरकुर केली असती. होऊ शकतं त्या स्त्रीला ती बोलली असती की तू बरी झालीस, आता बाजूला हो, माझ्या मुलीसाठी येशू ख्रिस्ताला घेऊन जाऊ दे. किंवा जर हेच संभाषण पुढे चालू असलं तर त्या याईराच्या पत्नीने दुसरीकडे धाव घेतली असती आणि ती दुसरीकडे गेली असती, दुसऱ्या वैद्याला घेऊन गेली असती, कारण मुलीचं प्रेम आणि आपलं जे मन आहे स्त्रीचं ते हळवं मन असतं. म्हणून तिने अकांड तांडव केला असता आणि तिने ते दुसऱ्या वैद्याकडे गेले असते. पण या ठिकाणी याईर जो होता त्यांनी धीर धरलेला आहे. त्याचा या ठिकाणी धीराचा जो गुण आहे, धीर धरणं, आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही उतावळे होऊ नका, तुम्ही धीर धरा, धीराने सर्व गोष्टी घ्या आणि विश्वास ठेवा. धीर धरा म्हणजे जे काय होईल ते आम्ही सहन केलं पाहिजे, म्हणजे त्यावर विश्वास ठेवला पाहिजे की याच्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. धीराचा आत्मा किंवा धीराचा जो गुण आहे तो या ठिकाणी आपल्याला याईराचा दिसून येतो. आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर, या दोन्ही तिन्ही त्याचे जे गुण होते ते पाहिल्यानंतर त्याची मुलगी ही बरी तर जाऊ द्या, परंतु मरण पावली होती, ती मरणातून जीवन झालेली आहे. हे एका चांगल्या पित्याचं एक लक्षण किंवा जो गुणधर्म आहे तो आपल्याला इथं दाखवलेला आहे. जे मोठे अधिकारी असतात ते आपल्या ज्या हाताखाली असतात त्यांना पाठवतात, परंतु तो स्वतः तिथं गेला, स्वतः पाया पडला आणि विनंती केली. नम्रता, विश्वास आणि धीर याच्यामुळं त्याला त्याची कन्या जी आहे ती मरण पावली होती ती पुन्हा मिळालेली आहे. प्रियांनो, आज आपण देखील आपल्या पाल्यांचे पालक आहोत, वडील आहोत. आपण ह्या गुणांचा विचार केला पाहिजे आणि आपल्यामध्ये हे गुण यायला पाहिजेत, तरच आपण देखील आपल्या लेकरासाठी ज्या योग्य गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. दुसरं एक उदाहरण आपल्याला पाहायचं आहे आणि ते म्हणजे इयोब. इयोबाचं जर पुस्तक पाहिलं तर त्याच्या पहिल्याच अध्यायामध्ये इयोबाबद्दल सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो अतिशय श्रीमंत होता. त्या काळामध्ये त्या ठिकाणचा सर्वात श्रीमंत तोच एकटा होता. म्हणजे त्याच्याकडं संपत्ती गडगंज होती, सर्व गोष्टी विपुलतेने होत्या असं पवित्र शास्त्र सांगते. आणि श्रीमंत असून देखील तो देवाला भिवून वागणारा होता.
तो नीतिमान होता, धार्मिक होता, सरळ चालणारा होता आणि विशेष म्हणजे तो देवाला भिवून वागत होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, खुद्द परमेश्वराने त्याच्याबद्दल साक्ष दिली आहे की याच्या इतका भूतलावर कोणीच मला नीतिमान दिसत नाही, मला भिवून वागणार कोणीच याच्या इतकं दिसत नाही. ही साक्ष योबाबद्दल दिलेली आहे. पण योबाबद्दल एवढी साक्ष देऊन देखील तो खरंच त्याप्रमाणेच वागलेला आहे. त्याचे जे लेकरं आहेत ते, त्याला 7 मुलं होते आणि 3 मुली होत्या, एकूण 10 लेकरं होते. त्यांचं संगोपन त्याने अतिशय चांगलं केलं होतं, कारण तो श्रीमंत होता. त्यांना लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा पुरवठा त्यांनी, जैविक जे गोष्टी आहेत त्याचा पुरवठा त्यांनी केलेला होता. आणि ते लेकरं देखील अतिशय चांगल्या रीतीने वाढलेले होते. आणि मग ते मोठे झाल्यानंतर देखील योब हा त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेस ज्या त्यांनी योग्य गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी करतात की नाही याकडे त्याचं लक्ष होतं. तो त्यांच्या धार्मिकतेकडे लक्ष देत होता. ज्यावेळेस त्यांच्या घरामध्ये वाढदिवसाचे प्रसंग येत असत किंवा कोणत्या तरी गोष्टीसाठी कार्यक्रम होत असत, सणवार असत, त्यावेळेस ते एकत्र यायचे. सर्व भाऊ एकमेकाला आमंत्रण देऊन त्या ज्याचा वाढदिवस असेल किंवा ज्या ठिकाणी जमायचं असेल तिथं जमून ते उत्सव साजरा करीत असत. त्यावेळेस ते आपल्या बहिणींना आमंत्रण देत असत. म्हणजे सगळं कुटुंब जे आहे ते एकत्र येऊन तो आनंदोत्सव साजरा करीत असत. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की योबाने त्यांचं संगोपन करीत असताना त्यांना अतिशय चांगलं शिक्षण दिलेलं आहे की ऐक्यात राहणं, बंधुप्रेमामध्ये राहणं हे योबाने त्यांना शिकवलेलं आहे. आणि आपण पाहतो स्तोत्रसंहिता याचा 133वा अध्याय, म्हणजे स्तोत्र 133 यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. आपण वाचूया. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर पोतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. या 2 वचनांमध्ये अतिशय चांगलं वर्णन केलेलं आहे ऐक्याबद्दल. आणि म्हणून योबाने जे कृत्य केलं हे जे परमेश्वराचे वचन आहे त्याप्रमाणे त्यांनी त्याचं संगोपन केलेलं आहे. ते एकत्र येत होते, ऐक्यात होते. हे धार्मिकतेचं लक्षण आहे. आणि योब हा त्यांना ह्याच गोष्टीमध्ये अतिशय योग्य रीतीने त्यांचा सांभाळ करीत होता. आणि मग ज्यावेळेस ते एकत्र येऊन भोजन करीत असत, खात पित असत, आनंदोत्सव करीत असत, मौज मजा करीत असत, त्यावेळेस रात्रीचं ज्यावेळेस ते भोजन करीत असत त्यावेळेस योबाला ते चिंता असायची की होऊ शकतं की यांच्याकडून काहीतरी चूक झाली असेल. तो प्रातःकाळी उठायचा. पवित्र शास्त्रामध्ये योबाच्या पुस्तकात 1ल्या अध्यायामध्ये दिलेला आहे की तो सकाळीच उठायचा, प्रातःकाळी उठायचा असं दिलेलं आहे. आणि त्यांची जी संख्या आहे त्या लेकरांची, त्या संख्ये इतकं त्याचे जे पशु पक्षी आहेत, पशु त्यांचं तो हवन करीत होता, होमार्पण करीत होता. त्या काळात ती रीत होती की जर पाप झालेलं असेल तर त्या पापाच्या मानाने काहीतरी अर्पण करायचं. आणि हा खूप श्रीमंत होता, त्याच्याकडं अनेक जनावर होती, खूप मोठमोठे सर्व गोष्टी विपुल होत्या. म्हणून तो ज्यावेळेस त्यांचं भोजन व्हायचं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तो प्रातःकाळी उठायचा आणि त्यांच्या संख्येत जनावरांचं तो हवन करायचं असं शास्त्र सांगतं. का तर न जाणो माझ्या मुलांनी जर काही परमेश्वराविरुद्ध पाप केलं असेल, काही जर अधर्म केला असेल, काही जर ते परमेश्वराविरुद्ध बोलले असतील तर ते पातक ठरणार आहे. आणि ह्या पातकापासून त्यांची सुटका व्हावी, त्या पातकाची त्यांची क्षमा व्हावी, परमेश्वराने त्यांना क्षमा करावी यासाठी तो प्रयत्नशील असायचा. आणि म्हणून तो प्रातःकाळी उठून त्या
त्यांच्या संख्ये इतक्या जनावरांचं होमवर्क करायचं. बघा, आज आपण पाहतो की आपली जी लेकरं आहेत त्यांच्यासाठी आम्ही काय करतो का? आम्हाला देखील या गोष्टी, आता तर आम्हाला होमवर्क वगैरे करायचं नाही, परंतु जर काय चुकत असेल आमच्या लेकरांकडून तर आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या करायच्या आहेत. पुढं आपण पाहणार आहोत की आपल्याला काय करायचं. पवित्र शास्त्राच्या वचनाप्रमाणे आम्हाला काय काय करायचं हे आपण पाहणार आहोत. त्या काळामध्ये होमार्पण करीत होते, म्हणून हा योग जो आहे तो होमार्पण करीत होता, यासाठी की देवाच्या दृष्टीने ते शुद्ध आणि पवित्र असे असले पाहिजे. देवाच्या उपासनेसाठी ते योग्य ठरले पाहिजे. आम्ही तर देवाची उपासना असली तर आम्ही पाप जरी केलेला असेल, आमच्या अंतःकरणात वाईट गोष्टी जरी असतील तरी आम्ही तसंच उठून उपासनेला बसतो. परंतु योग हा म्हणतो की ते माझ्या परमेश्वराची उपासना करण्यासाठी योग्य असले पाहिजेत, पवित्र असले पाहिजेत, शुद्ध असले पाहिजेत, आणि म्हणून तो ह्या आपल्या जनावरांचं हवन करीत होता. आणि योग त्या काळामध्ये सर्वात श्रीमंत होता, सरळ वागणारा होता, तरी देखील त्याने आपल्या लेकरांकडे लक्ष दिले. आजकाल आपण जर पाहतो श्रीमंत माणूस म्हटला तर तो त्याच्या धार्मिकतेकडे लक्ष देत नाही एवढं लेकरांकडे. बाकीच्या गोष्टी तो त्याला पुरवतो, कारण त्याच्याकडे पैसा मुबलक असतो. तो ऑर्डर करतो फक्त की हे त्याला द्या, हे द्या, ते द्या. परंतु त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, आध्यात्मिक ज्ञानासाठी काय केलं पाहिजे हे आजकालचे श्रीमंत लोक जे आहेत ते करीत नाही. आम्ही काय करतो, फक्त आमचं लेकरू जर लहान असेल त्यावेळेस आम्ही त्याला प्रार्थना कशी करायची ते शिकवतो. वचन काही जे असतील ते त्यांनी पाठ करावेत, किंवा स्तोत्र किंवा वचनाचं वाचन करावं ही आम्ही इच्छा बाळगतो, ती त्याच्याकडून थोडंफार करून घेतो. आणि मग त्याला संडे स्कूलला पाठवतो. मग संडे स्कूलमध्ये टीचर जे काही शिकवतात ते तो आत्मसात करतो. पण मोठं झाल्यानंतर आम्ही ही जबाबदारी थोडी बाजूला करतो. आम्ही काय म्हणतो की आत्तापर्यंत मी त्याचं सगळं केलेलं आहे, आता तो त्याच्या पायावर उभा राहिलेला आहे, त्याला सगळं समजतं, आणि मग आता त्यांनी त्याचं पाहायला पाहिजे की आपण काय चुकतो, काय करतो. पण या ठिकाणी योगाचं जर आपण पाहिलं चरित्र तर त्यामध्ये आपण पाहतो की ते लेकरं मोठे झालेले आहेत तरी देखील तो त्यांच्या आध्यात्मिकतेची काळजी घेत आहे. न जाणो माझ्या परमेश्वराविरुद्ध हे काहीतरी बोलले असतील, चुकून का होईना, न कळत का होईना, त्यांनी काहीतरी परमेश्वराविरुद्ध केलं असेल तर त्याची त्यांना शिक्षा व्हावी नाही म्हणून त्यांच्या पापाची क्षमा होण्यासाठी तो ती काळजी घेत होता. आम्हाला देखील ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर समजा आम्ही या बाबतीत जर आमच्या लेकरांसाठी जर ह्या गोष्टी केल्या नाही, आध्यात्मिकतेच्या गोष्टी केल्या नाही, तर प्रियांनो, आमचे लेकरं ह्या युगा संगती समरूप होतील. आणि आत्ता सध्याचं युग जे आहे हे अतिशय कठीण आहे. प्रत्येकाला अनुभव आहे की आपलं लेकरू ह्या मोबाईलच्या युगामध्ये, ह्या टी व्हीच्या युगामध्ये किती गुंतून गेलेलं आहे. मोबाईलमध्ये चांगल्या गोष्टी आहेत आणि वाईटही गोष्टी आहेत, पण लेकरं जे आहेत ते वाईट गोष्टी जास्तीत जास्त घेतात. आणि म्हणून आम्ही आमचे लेकरं मोठे झाले असले तरी देखील त्यांच्या आध्यात्मिकतेची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. जर आम्ही ते घेतलं नाही तर परमेश्वर आम्हाला देखील विचारणार आहे की मी जे तुला हे लेकरं दिले होते त्या लेकराचं संगोपन तू कोणत्या पद्धतीने केलं, ते चुकत होते त्यावेळेस त्यांना तू समजून का नाही सांगितलं, त्यांच्या पापाबद्दल तू क्षमा का नाही मागितली. ह्या सर्व गोष्टी ना आपल्याला परमेश्वर विचारेल. आणि म्हणून प्रियांनो, आमचं कर्तव्य आहे
की आम्हाला जे परमेश्वराने लेकरं दिलेले आहे त्यांचं संगोपन आम्ही जैगिक संगोपन जसं करतो, त्यांचं शिक्षण उच्च शिक्षणापर्यंत आम्ही मजल मारतो, कर्ज करतो, त्यांना शिकवतो, त्याच पद्धतीने त्यांचं आध्यात्मिक जीवन जे आहे ते आम्ही पाहिलं पाहिजे की त्यांनी वाईट मार्गाला जावं नाही. सध्याला ह्या जगामध्ये सैतानाचं वर्चस्व जास्ती आहे, मोहपाशा आहेत, वाईट गोष्टी आहेत आणि आपले लेकरं ह्या वाईट गोष्टीकडं जास्तीत जास्त आकृष्ट होतात. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या लेकरांची आध्यात्मिक रीतीची जी काळजी आहे ती घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला या सर्व गोष्टी पाहता परमेश्वराच्या वचनानुसार आमच्या लेकरांची काळजी घेतली पाहिजे. आणखी एक आपण उदाहरण पाहणार आहोत आणि ते म्हणजे उधाळ्या पुत्राचा पिता. उधाळ्या पुत्राचा पिता म्हटल्यानंतर लहानपणापासून संडे स्कूलपासून आम्ही हा दाखला ऐकत आलेलो आहोत. अतिशय सर्व गोष्टी आम्हाला माहिती आहे, पण या थोड्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. कारण हा एक पिता जो आहे तो अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. त्याच्यावरून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आणि म्हणून आजच्या ह्या फादर्स डेला आम्ही त्याचं मनन करणं आमचं कर्तव्य आहे. त्याला 2 मुलं होती, थोरला आणि धाकटा. आणि धाकटा त्याला म्हणाला एक दिवस की बाबा, आपल्या मालमत्तेतला जो हिस्सा माझ्या नावावर आहे तो मला देऊन टाका. आणि त्यावेळेस त्या काळामध्ये अशी रीत होती की जर हिस्से करायचे तर जो थोरला मुलगा आहे त्याला त्या धाकट्यापेक्षा जास्त वाटा द्यावा लागतो, दुप्पट वाटा द्यावा लागायचा. परंतु या ठिकाणी ह्या पित्याने सारखी प्रीती केलेली आहे, समान प्रीती केलेली आहे. त्या काळचा जो नियम होता किंवा पद्धत होती त्याकडे पाहिलं नाही. त्याने त्याच्या मालमत्तेचे 2 भाग केले, समान 2 भाग केले आणि त्याच्या हिस्सेचा जो आहे तो त्याला देऊन टाकला. आणि मग त्यांनी ते सर्व मालमत्ता घेतली आणि थोड्याच दिवसात तो आपल्या पित्यापासून दूर निघून गेलेला आहे. आणि मग त्याच्या संगती त्याचे मित्र होते, चैनबाजी केली, सर्व गोष्टी ज्या अयोग्य होत्या, परमेश्वराच्या दृष्टीने ज्या अयोग्य होत्या त्या गोष्टी तो करीत राहिला. कारण त्याच्याकडे बरेच संपत्ती होती. आणि मग ही संपत्ती घेऊन त्याने आयुष्य केलेलं आहे आणि वाईट गोष्टी पण केलेल्या आहेत. आणि मग थोड्या दिवसातच त्याची जी संपत्ती होती किंवा त्याच्याकडचा जो पैसा होता तो संपून गेलेला आहे. मग तो संपून गेल्यानंतर त्याचे मित्र त्याच्यापासून दूर गेले, त्याला कोणी जवळ करेना, त्याच्याकडे कपडे उरले नाही, त्याला राहायला ठिकाण राहिलं नाही, त्याला खाण्यापिण्याला देखील कुठल्याच प्रकारचं अन्न राहिलं नाही. आणि तो अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आला. मग त्याचे डोळे उघडले आणि मग त्याने विचार केला की आपण आपल्या बापाकडे जाऊ आणि त्याची क्षमा मागू, त्याचे जे नोकर चाकर आहेत त्यांच्या संगती राहू आणि ते जे खातात ते थोडंफार आपण खाऊ. कारण बापाकडे मुबलक आहे, तो नोकरांना जर देतो तर मला देखील तो थोडाफार देईल. अशा हेतूने त्यांनी पश्चाताप केला आणि निघाला. बघा, जोपर्यंत तो आपल्या पित्याबरोबर होता, आपल्या बापाबरोबर होता, तोपर्यंत त्याला कोणत्याच गोष्टीची उणीव पडली नाही. प्रत्येक गोष्ट सतत त्याच्याकडे असायची, सगळ्या गोष्टी त्याला विपुलतेने मिळत होत्या. पण ज्यावेळेस त्याने पित्याला सोडलं त्याच्यानंतर त्याचे हाल झाले. ज्या गोष्टी त्याला मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाही. पित्याजवळ होता त्यावेळेस सर्व विपुलतेने मिळत होतं, परंतु पित्याला सोडलं आणि सर्व गोष्टी त्याने गमावून बसल्या. जसं आपण पाहतो की आदम आणि हवा यांना परमेश्वराने उत्पन्न केलं आणि त्या दोघांनी देखील परमेश्वराच्या समवेत राहत असताना सर्व गोष्टी मुबलकतेने त्यांच्याजवळ होत्या. परमेश्वराने सर्व गोष्टी त्यांना दिल्या होत्या, सर्व गोष्टीवर अधिकार दिला होता. आणि जी चूक करायला नको होती ती त्यांनी केली आणि ते परमेश्वरापासून दूर गेले, कारण त्यांनी पाप केलं.
परमेश्वराला पाप बिलकुल आवडत नाही आणि म्हणून ते परमेश्वरापासून दूर झाले. त्या दूर झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये जो ऐशाराम होता, जो सर्व अधिकार होता, तो सगळं निघून गेला. त्यांच्या जीवनामध्ये कष्ट आले, श्रीमंत आले, श्रम आले आणि सर्व गोष्टीचे त्रास देखील सुरुवात झाले. पहा, उधळ्या पुत्राला बापाला सोडलं आणि त्रासाला सामोरं जावं लागलं. तेच आदम आणि हवा सुरुवातीला जे आपले आद्य माता पिता आहेत त्यांनी परमेश्वराला सोडलं आणि सर्व गोष्टी गमावून टाकल्या. आणि म्हणून आपण ह्या गोष्टीवर आपल्याला काय पाहिजे लेकरांना हे समजून घ्यायला पाहिजे. लेकरांनी आपल्या पित्याला सोडायला नको. तो पिता जे काही सांगतोय त्याप्रमाणे आपण ऐकलं पाहिजे, आपल्या लेकरांनी ऐकलं पाहिजे. मग आता यामध्ये दुसरी गोष्ट अशी पाहतो की तो मुलगा त्या बापापासून निघून गेला, दूर दिशेने निघून गेला. तो कुठं गेला हे माहीत नव्हतं, तो येईल का नाही हेही माहीत नव्हतं. पण त्या पित्याला असं वाटत होतं की माझ्या मुलाने काही का होईना यावं, माझ्याकडं परत यावं, ही इच्छा त्या पित्याची होती. एवढं केलेलं आहे तरी त्यांनी माझ्याकडं परत यावं ही त्या पित्याची इच्छा होती. आणि म्हणून तो त्या आशेने त्यांच्या त्या वाटेकडं तो लक्ष देत होता. कुठे गेला हेही माहीत नव्हतं, पण त्या वाटेकडं तो त्याचे डोळे लागलेले होते. कारण त्याची इच्छा होती की आपला मुलगा एक वेळेस तरी आपल्याजवळ यावा. आणि मग अनेक दिवस गेल्यानंतर कोणीतरी येत आहे असं त्याला दिसलं. त्याच्या आशा पल्लवल्या असतील, पल्लवित झाल्या असतील. आणि मग ती व्यक्ती जसं पुढे आली त्यावेळेस त्याला दिसून आलं की हा आपलाच मुलगा आहे. मग त्याने ओळखलं की जो मुलगा माझ्यापासून दूर गेला होता तो पुन्हा माझ्याकडे आलेला आहे, येत आहे. आणि मग तो पिता देखील त्याच्याकडे धावत गेलेला आहे, त्याचे चुंबन घेतलेलं आहे, त्याला मिठी मारलेली आहे आणि नोकरांना सांगितलेलं आहे की आता ह्याला धुवून स्वच्छ करा, आंघोळ घाला, नवीन जागा घाला, त्याला पायामध्ये जोडे नवीन द्या, अंगठी घाला आणि आनंदोत्सव करा. त्याच्यासाठी मोठं भोजन करा आणि सर्वांना बोलून आपण उत्सव साजरा करू. हा या उदळ्या पुत्राचा पिता. एक कल्पना करा, आपलं लेकरू जर असं असतं आणि ते आपली मालमत्ता घेऊन ते दुसऱ्या गावी गेलं असतं आणि त्याने हौसमौज केली असती, लक्ष दिलं नसतं. सर्व गोष्टी संपल्यानंतर तो जर आपल्याकडे आला असता तर आपण काय केलं असतं? जगाची रीत आहे की जाऊ द्या, हा मुलगा आपल्याकडून सर्व घेऊन गेलेला आहे आणि त्याने हौसमौज केलेली आहे आणि आता संपलं म्हणून रिकाम्या हाताने माझ्याकडे आलेला आहे. आणि म्हणून तो त्याला झुगारून देईल, त्याला नाकार करेल, त्याचा नाकार करेल. परंतु हा पिता जो आहे त्यांनी ह्या सर्व गोष्टी ह्या मुलांनी केलेल्या असताना देखील त्याचा स्वीकार केलेला आहे. कारण त्यांनी पाहिलेलं आहे की ह्याला पश्चाताप झालेला आहे आणि पश्चातापी अंतःकरणाने तो आलेला आहे. आज या दाखल्यावरून आम्हाला हाच बोध घ्यायचा आहे की आमचा स्वर्गीय पिता जो आहे तो आमची वाट पाहत आहे. आम्ही चुकलेला असो, आम्ही वाईट मार्गाला भटकत असो, पण आमच्या स्वर्गीय पित्याची नजर आमच्यावर आहे आणि त्याची इच्छा आहे की ह्या माझ्या लेकराचा नाश व्हावा नाही, तर त्याने पश्चाताप करून माझ्याकडे यावं आणि मी त्याला स्वर्गीय आनंद जो आहे किंवा स्वर्गीय ठिकाण जे आहे
ते मी त्याला ती सार्वकालिक जीवनचा वाटेदार करेन, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियांनो, मला लेकरांना हे सांगायचं की जर आपण चुकलो असेल तर आपण देवाची प्रथम क्षमा मागायला पाहिजे आणि मग आपण आपल्या घरी जायला पाहिजे. प्रियांनो, आपला जगी पिता पण आपल्याला माफ करेल आणि स्वर्गीय पिता देखील. कारण आता आम्ही बहकत राहिलेलो आहोत. आमची ही पिढी जी आहे ती वाईट मार्गाला लागलेली आहे आणि म्हणून जर समजा आम्हाला हे कळालं तर आम्ही परमेश्वराची क्षमा मागून परमेश्वराचा स्वीकार केला पाहिजे. परमेश्वर आम्हाला आमच्या पापांची क्षमा करून निश्चित तो आपल्याकडे घेईल, असा ही गोष्ट निश्चित आपल्यासाठी होणार आहे. आता ह्या 2-3 गोष्टी ज्या पाहिल्या त्या पित्याचं प्रेम पाहिलं, परंतु एक पिता असा आहे आणि अशा अनेक बायबलमध्ये दाखवलेले आहेत की ज्यांनी आपल्या लेकरांकडं लक्ष दिलं नाही आणि ते वाहवत गेलेले आहेत आणि मग त्या चुकीच्या मार्गाला गेलेले आहेत. आणि तो पिता आहे एली. एली हा संदेष्टा आहे. मंदिराच्या काम करीत होतो आणि याचं वर्णन 1 शमूएल याचा 3रा अध्याय आणि 11 ते 13 वचनामध्ये दिलेलं आहे. परमेश्वर शमूएलास म्हणाला, पहा, मी इस्रायलात अशी एक गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील. एलियाच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व यथापासून इथपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन. मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरिले नाही. यामध्ये स्पष्ट दिले आहे की हे पुत्र देवाच्या इच्छे विरुद्ध वागणारे होते आणि परमेश्वराने एलीला सूचना पण दिल्या होत्या. त्याला कळवलं होतं की तुझे जे लेकरं आहेत ते वाईट मार्गाने चाललेले आहेत. पण एलीने त्याबद्दल काहीच केलं नाही, कारण पवित्र शास्त्रामध्ये तसं काही दिलं नाही. परंतु एली हा धार्मिक होता, सर्व गोष्टी देवाच्या इच्छेप्रमाणे करीत होता आणि म्हणून त्याने आपल्या लेकरांना सांगितलं असेल की वाईट गोष्टी ह्या करू नका, परंतु शिक्षा केली नसेल. ज्यावेळेस आपण शिक्षा करतो त्यावेळेस लेकरांना समजून येतं की नाही, आपण हे जर केलं तर आपल्याला शिक्षा मिळते, म्हणून ते लेकर त्या गोष्टीपासून परावृत्त होतात आणि चांगल्या मार्गावर राहतात. परंतु एलीने त्यांना शिक्षा केली नसेल म्हणून परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर आलेला आहे. ते लेकर काय करत होते की जे अर्पण लोक आणत होते ते अर्पण ज्यावेळेस मांस घेऊन येत असत त्यावेळेस हे एलीचे पुत्र त्रिशूळ घेऊन जायचे आणि त्या पातेल्यामध्ये त्रिशूळ खुपसायचे आणि जेवढं मांस मिळायचं तेवढं ते घेऊन जायचे. आणि अर्पण करणाऱ्याने जर त्यांना सांगितलं की वपेचे हवन होऊ द्या, की जी परमेश्वराला प्रिय असते, ते झाल्यानंतर तुम्ही घ्या, तर ते त्यांचं ऐकत नव्हते आणि जबरदस्तीने ते मांस घेऊन जायचे आणि ह्या गोष्टी सतत आणि सतत होऊ लागल्या. त्यामुळं जे अर्पण करते आहेत त्यांना ह्या गोष्टीचा वीट यायला आणि म्हणून त्यांनी अर्पण आणायचं कमी केलेलं आहे. हा अधम जो आहे आणि अनेक गोष्टी अशा आहेत की त्या परमेश्वराला न आवडणाऱ्या ते लोक हे 2 पुत्र करीत होते आणि मग परमेश्वराला त्यांचा क्रोध आलेला आहे आणि मग एलीला त्याने सांगितलेलं आहे की मी तुला सांगून देखील तू काही केलं नाही तर मी तुमचा नाश करणार आहे. आणि मग आपण पाहतो की त्यांना त्या 2 पुत्र ज्यावेळेस मरण पावतात त्या लढाई, त्यावेळेस ही बातमी एलीला ज्यावेळेस सांगणार येतो त्यावेळेस त्यांनी ते ऐकलं आणि त्याला एक प्रकारचा शॉक बसतो आणि तो त्या खुर्चीवरून खाली पडतो. त्याचं वजन जास्त असल्यामुळं तो मानेवर पडतो आणि त्याचं प्राण त्याच ठिकाणी निघून गेलेला आहे. बघा, परमेश्वराने सांगून देखील जर आपण सुधारलो नाही तर त्याचा क्रोध आपल्यावर भडकतो आणि मग आपल्याला शासन मिळतं.
जर समजा आपण जर आपल्या लेकरांना समजून उमजून जर सांगितलं तर ते अधर्मापासून बाजूला येते. येत नसतील तर त्यांना शिक्षा दिली पाहिजे. आणि म्हणून ह्या एलीच्या उदाहरणावरून आपल्याला बोध घ्यायचा आहे. आता आपण जे सर्व पाहिलं त्याच्यातून आपल्याला शिकायचं आहे, बोध घ्यायचा आहे. आपल्यासाठी संदेश काय आहे तो आता आपण पाहणं गरजेचं आहे. म्हणून पवित्र शास्त्रात आम्हाला सांगते की नीतिसूत्र याचा 22वा अध्याय आणि 6वं वचन काय म्हणते ते आपण पाहूया. मुलाच्या स्थितीत अनुसरून असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. आपल्याला ह्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की मुलाला लहानपणापासून योग्य शिक्षण दिलं पाहिजे. जर आम्ही योग्य शिक्षण दिलं तर आमचे लेकरं मोठ्यापणी देखील त्या मार्गावरून बाजूला जाणार नाही, त्या चांगल्या मार्गावरच राहतील, असं हे वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणूनच आम्ही आमच्या लेकरांना योग्य वेळी योग्य शिक्षण दिलं पाहिजे. लहानपणापासून आम्ही आमच्या लेकरांना धार्मिक शिक्षण दिलं पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये त्यांची वाढ केली पाहिजे. आमचे संस्कार असे पाहिजेत लहानपणीच की त्यांनी ह्या वचनाचा स्वीकार करून ह्या वचनामध्येच वाढावं, असं आम्ही त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि दुसरे एक वचन आम्ही पाहू शकतो ते आहे नीतिसूत्र याचा 13वा अध्याय आणि 24वा वचन. जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करीतो तो त्याचवर प्रीती करणारा होय. जो आपल्या मुलाला शिस्त लावण्याचं नाकारतो तो त्या मुलाचा वैरी आहे, असं पवित्र शास्त्र सांगतं. त्याला योग्य वेळी शिक्षा करणं हे महत्वाचं आहे. आणि एलीने ते गोष्ट केली नाही आणि म्हणून त्याचे लेकर जे आहेत ते वाहवत गेलेले आहेत. आणि आणखीन एक वचन आपल्याला पाहायचं आहे आणि ते आहे नीतिसूत्र याचा 23वा अध्याय आणि 13 आणि 14 ही 2 वचनं आपण पाहूया. मुलास शिक्षा करण्यास अवमान करू नको, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही. तू त्यास छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचव. इथं स्पष्ट दिलेलं आहे की आपल्या मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नकोस, मागं पुढं पाहू नको, त्याला छडी मार. ज्यावेळेस तू त्याला छडी मारशील त्यावेळेस तो ताळ्यावर येईल. आणि त्याला छडी मारली म्हणून तो काही मरणार नाही. म्हणून आम्ही आमच्या लेकरांना जर ते चुकत असतील लहानपणापासून आम्ही त्यांना शासन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण शासन केल्याने ते वाईट मार्गापासून चांगल्या मार्गावर येतात. म्हणजे निश्चितच आम्ही त्यांच्यावर प्रेम करणारे असू. कारण ते जर वाईट मार्गाला गेले तर ते अधोलोकात जातील. अधोलोकापासून त्यांना जर वाचवायचं असेल तर आम्ही त्यांना वेळीच शिक्षा केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही वेळीच शिक्षा करू त्यावेळेस आम्ही असं म्हणू शकतो की आमच्या लेकरावर प्रेम आहे. म्हणून प्रिय, हे जे अनमोल वचन परमेश्वराने दिलेले आहेत त्या वचनाचा उपयोग आम्ही आमच्या लेकरांना वाढवत असताना केलं पाहिजे. आणि एक महत्त्वाचा जो बोध आहे तो आम्हाला दिलेला आहे. विलापगीत याचा 2रा अध्याय आणि 19वा वचन हे आपण पाहूया. त्यामध्ये दिलेलं आहे, उठ, रात्री आरोळी कर, प्रारंभी विलाप कर, प्रभू समोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत. तुझी बालके हरेक गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ झाली आहेत. त्याच्या प्राणाच्या संरक्षणासाठी त्यांच्याकडे आपले हात पसर. बघा, आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे. जसं इयोब हा त्यांच्या पातकासाठी त्यांनी त्यांची क्षमा व्हावी यासाठी हवन करीत होता, तसं आत्ता जे आपण नीतिसूत्रातले वचन वाचले ते आमच्या मुलांसाठी आम्ही हवनासारखेच वापरले पाहिजे.
त्यांचं संगोपन करीत असताना ह्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती या विलाप गीतामध्ये दुसऱ्या अध्यायात आणि 19व्या वचनामध्ये दिलेली आहे की आम्ही रात्रीचं उठलं पाहिजे. रात्री उठून परमेश्वराजवळ आम्ही काकुळतीची प्रार्थना केली पाहिजे. पहाटे उठलं पाहिजे. आम्ही आमच्या लेकरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत त्या त्यांनी जर केल्या असतील आणि त्या आम्हाला जर समजल्या तर आम्ही त्या पहाटे उठून किंवा मध्यरात्री उठून परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे की हे परमेश्वरा, आमच्या लेकरांकडून हे असं पातक झालेलं आहे आणि त्याच्यासाठी तू त्यांचं संरक्षण कर, त्यांच्या पापाची क्षमा कर. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी करू त्यावेळेस परमेश्वर आम्हाला त्यात यश देणार आहे. त्यांनी तिथं दिलेलं आहे की पाण्यासारखं तू त्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या परमेश्वराजवळ कबूल कर. त्यामध्ये जर आमची जरी चूक असेल की आम्ही चुकलो आहोत, त्याचं संगोपन व्यवस्थित केलं नाही, ह्या देखील गोष्टी आम्ही परमेश्वराजवळ बोलले पाहिजे. हा उपाय दिलेला आहे परमेश्वराने की आमचे लेकरं जर चुकत असतील तर आम्हाला हा उपाय करणं गरजेचं आहे. आता होम हवन करण्याची गरज नाही, परंतु प्रार्थना करण्याची गरज आहे. रात्री उठून प्रातःकाळी उठून परमेश्वरासमोर आम्ही आमचं म्हणणं जे आहे ते मांडलं पाहिजे. आणि मग त्याचं उत्तर पण परमेश्वर आम्हाला द्यायला तयार आहे. इर्म्याचं पुस्तक याचा 33वा अध्याय आणि 3रं वचन जर पाहिलं तर आम्हाला काय ते सांगतंय, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. काय दिलेलं आहे त्याच्यावर उपाय देखील सांगितलेला आहे. त्याचं फळ देखील आपल्याला काय मिळणार आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे की तू हाक मार म्हणजे मी तुला उत्तर, ज्या तुला गोष्टी माहीत नाहीत त्या गहन गोष्टी तुला मी प्रकट करेन. आजच्या पितृदिनानिमित्त, फादर्स डे निमित्त जर समजा आमचे लेकरं अशा वाईट गोष्टीकडे वळलेले असतील आणि हे जर आम्हाला समजलं असेल तर आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. किंबहुना मी तर असं म्हणेन की ते चुकू अगर ना चुकू आणि आमच्या लेकरासाठी रोज मध्यरात्री उठून प्रार्थना केली पाहिजे. आम्ही पहाटे उठून त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. तर देव आपल्याला आपल्या लेकराचं संगोपन करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करेल आणि आपल्या लेकरांना वाईट मार्गापासून त्याच्या मार्गावर आणेल आणि त्यांना अधिक आशीर्वाद मिळेल. म्हणून आम्ही या सर्व गोष्टी आमचं जीवन जगत असताना वडील या नात्याने आमचं कर्तव्य जे आहे ते आम्ही पार पाडू हे निश्चित होईल. देव करू आणि या वचनाच्या द्वारे आमच्या सर्व वडिलांना देव योग्य रीतीने मार्गदर्शन करू. मी आपल्या अहमदनगर पहिल्या मंडळीचे जे बाळासाहेब आहेत, संजय मिसाळ बाळासाहेब आणि सनी मिसाळ बाळासाहेब यांचे आभार मानतो की त्यांनी मला ह्या फादर्स डेला प्रभूच्या वचनातून बोध करण्यासाठी संधी दिली. आणि विशेष उपकारस्तुती करतो की परमेश्वराने त्याचं वचन सांगण्यासाठी माझी निवड केली. याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो, त्याची उपकारस्तुती करतो आणि बाळासाहेबांचे देखील आभार मानतो. माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियाकडून या फादर्स डेला सर्व पित्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. या सुंदर संदेशाबद्दल परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असतो. मी मिस्टर प्रसाद काळे यांचे आभार मानतो की हा सुंदर संदेश आज त्यांनी आपल्या मंडळीला दिलेला आहे. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, पुन्हा एकदा या शाबात दिवशी आम्हा सर्वांना एकत्र घेऊन तू तुझी स्तुती, आराधना आणि तुझं वचन जे आज आम्हाला पितृदिनाच्या दिवशी प्राप्त झालेलं आहे, हे उत्तम संदेश आज आम्ही आठवणीत ठेवून त्याप्रमाणे आमची वर्तणूक करावी, त्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर.
आम्ही आमच्या लेकरांपुढं एक आदर्श जीवन जगावं, म्हणजे ते सुद्धा आमचं वर्तणूक पाहून एक आदर्श जीवन तुझ्या वचनाप्रमाणे जगतील असं तू आम्हाला कर परमेश्वरा. पुन्हा एकदा आम्ही तुझी स्तुती करतो परमेश्वरा. आज या जगामध्ये एक भीतीचं वातावरण आहे की कोरोना ह्या विषाणूमुळं संपूर्ण जग आज भयावत झालेलं आहे. पण परमेश्वरा, या सर्व गोष्टीचा तू नाश करशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. परमेश्वरा, यावर लस शोधून काढण्यासाठी आणि ह्या विषाणूचा नायनाट करण्यासाठी तू आमच्या जगातील शास्त्रज्ञांना त्याचा फॉर्म्युला भेटू दे आणि हा जो अतिशय भयावत असा रोग आज जगामध्ये पसरलेला आहे, या सर्वांपासून तू आमचं रक्षण कर. आणि परमेश्वरा, सर्व मनुष्य जातीला समजून येऊ दे की ख्रिस्त हाच सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे आणि तो सर्व काही करण्यासाठी समर्थ असा आमचा देव आहे असं इतरांना समजू दे, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा की मागील आठवडाभर सांभाळून तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तू आम्हाला एकत्र आणलंस आणि पुढेही तू आमचा सांभाळ करशील आणि या महामारीपासून परमेश्वरा तू आमचं रक्षण करशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमीन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येऊ. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमीन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. आज या पितृदिना दिवशी मंडळीतील सर्व पित्यांना या पितृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. देवाच्या नावाला गौरव असो. आमेन.